आलेल्या सर्व गणेश भक्तांचे सावडी चौक तरुण मंडळ सहर्ष स्वागत करीत आहे. सकल विश्वाला मांगल्याची पुढे चालला. चल जरा चिलबिल मारू. चल. चिल मारायला आयुष्य पडले रे. पण मी आज मुडू तुळापूरला चाललोय संभाजीराजांना मुजरा करायला. संभाजीराजांना मुजरा करायला वड तुळापूरला? तिकडं काय ती काय जरा प्रेक्षणीय स्थळ मिळेल का? हेच तर आपलं दुर्दैव आहे ना. मी शौर्य तीर्थावर चाललोय संभाजीराजांच्या समाधीचं दर्शन घ्यायला. अरे ज्यांच्यामुळं कपाळी हा केशरी टिळा लावतोय ना आणि अभिमानानं मिरवतोय ना, त्या धर्मवीर शंभूराजांना मुजरा करण्यासाठी चाललोय मी. कधी पाठ्यपुस्तकात तर संभाजीराजांबद्दल काय वाचलं नाही. कसं आहे ना, आपली शिक्षण पद्धती जी आहे ना ती लॉर्ड मेकाले नावाच्या एका इंग्रजी माणसाने आणली, म्हणजे अधिकाऱ्याने आणली. आणि या परधार्जिन्या पाश्चात्य शिक्षण संस्कृतीचं अनुकरण करणारा कायदा आपल्या भारतात मंजूर झाला. आता शाळांमध्ये जर हे बलिदान सांगायला लागले तर शिक्षणाच्या नावाखाली उघडलेली दुकानं बंद नाही का होणार? बरोबर आहे, बरोबर आहे. चल मी तुला संभाजीराजांचा इतिहास सांगतो. 9 वर्षाचे होते संभाजीराजे आणि थेट औरंगजेबाच्या नजरेला नजर रोखून उत्तर देत होते. बघ काय बोलतो. चल. हजरत बादशाह सलामत, तक के खिदमतगार आपकी बरकत की और उम्र दराजी की मन्नत मांगते हैं और माली के तख्ते ताऊस के सामने सिर झुकाते हैं, सिर झुकाते हैं. जी जहांपना, शिवाजी राजे को बुखार है. वो तो होना ही था. हमें इस तख्त ताऊस तक पहुंचने में कितनी कुर्बानियां देनी पड़ी है, जिसके बाद ये मुकाम हासिल हुआ है. शायद वो जान गया है ना तो इस तख्त को और ना ही इन दीवारों को ऊंची आवाज सुनने की आदत है. डर गया होगा शायद और सोच रहा होगा कि आखिर अब मेरा क्या होगा. अक्सर नादानी में आपा खो बैठता है इंसान. क्यों शंभू राजे, तुम्हें डर नहीं लगता? आम्ही त्या सह्याद्रीच्या रणमर्दाचे पुत्र आहोत. आम्हास डर नाही वाटत, पण आमच्यामुळे मात्र भल्या भल्यांना कापरे सुटतात. राम सिंह, इस नादान को शायद दरबारी रीति रिवाज का अंदाजा नहीं है. बच्चा है ना, इसे अदब सिखाओ, अदब. राजाजी, येथून पुढे आलमगिरासमोर बोलायची वेळ आली तर नजर जमिनीकडे ठेवून आणि तोंडासमोर रुमाल ठेवून बोला. आम्हास आपणच तर प्रश्न विचारता आणि त्याची उत्तरे मात्र आम्ही नजर खाली करून द्यायची. कसं शक्य आहे? आम्हास जन्मापासून शिकवण आहे, ती म्हणजे नजरेला नजर रोखून उत्तरे द्यायची, नजर खाली ठेवून नाही. जी जी हुजूर, गलती माफ हो जहांपना. मैं इन्हें समझा दूंगा. पाहिलात ना हा प्रसंग? कसे होते आपले शंभूराजे आणि 25 वर्षानंतर? रूपाजी, हा औरंग्या जरी सोन्याच्या अंबारीत आला ना तरी त्याला इथून परत जाता येणार नाही.
स्वाभिमानाची शिबंदी आणि निर्धाराचा कोट केलेल्या मावळी मनगटाबरोबर लढणं बाजार बुनग्यांचं काम नाही. औरंग्या, तुला याच मातीत मारावं लागणार. आणि म्हाळोजी बाबा, आपली ज्यावेळी या औरंग्याबरोबर निकराची लढाई होईल ना, तेव्हा सर्व राजे एक करून या औरंगजेबात सळ की पळ करून सोडायचे. शंभूराजे मोहिमांवर मोहिमा आखत होते आणि अशातच स्वराज्याला ग्रहण लागण्यास सुरुवात झाली. फितुरीच्या मार्गाने शंभूराजांना पकडून देण्याच्या योजना सुरू झाल्या आणि अशाच वेळी संगमेश्वरावर महाराज, आपल्याला आता इथून मुक्काम हलवायला हवा. संताजी, कवीजी आणि तुम्ही मोरवा, आम्ही लढवतो बाकीचा सुभा. महाराज, आपण निघावं, जल्दीने निघावं. फितुरी झाली या. आपल्या मुक्कामाची खबर मुकरा खालच लागली या. खान इकडेच येतोय. दिमतीला बराच पाऊस पाटा आहे महाराज. आपण निघावं महाराज. अरे माझ्या कर्मा, राजा तुम्ही निघा राजा. रायगड जवळ करा. गनिमाला आम्ही इथंच राखून ठेवतो. फंद पितुरीच्या या जायाचंही मोडीत काढलंच पाहिजे. आपण निघा. क्यों? आखिर कैद में आ ही गया जहन्नमी. छीन लो इसकी तलवार, छीन लो. क्यों शंभू राजे, आखिर आ ही गए तुम हमारे कब्जे में, क्यों? शेळपट कुत्र्यासारखी लायकी तुमची. हाडं फेकली की जमा होणारी. तुमच्यासारख्यांनी गर्दी केली म्हणून हा संभाजी संपत नाही आणि हे स्वराज्यही. चलो, ले चलो इस काफर जहन्नमी को. चलो, ले चलो. नमो चंडमुंड भंडासुर खंडणी दुर्गे, उदंड दंड महिषासुर मर्दिनी जगदंबे, महाराष्ट्र धर्म रक्षिके, बये दारुघर दारुघर दारुघर. दारी उभा मी आई कधीचा कांजून गेलो पार. सांग भवानी तुझ विन आम्हा कोण असे आधार. दारुघड बया ता दारुघड बया, 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 दारुघड बया ता दारुघड बया. जिंदाबाद, या अल्लाह, तेरा लाख लाख शुक्र है, ये शैतान कैद तो हुआ. 9 साल का था ये जहन्नमी, तब भी हमारी आंखों में घूर कर बातें करता था. और उसी दिन से हम दिल मिला रहे हैं. इसने तब भी कहा था, हमें किसी से डर नहीं लगता, बल्कि हमारी वजह से ही सबको डर लगता है. नींद हराम कर रखी इस जहन्नमी ने. क्यों संभा? अरे बोल बोल, कहाँ छुपाया है हमारा खजाना? तुझा खजाना तुकडा येऊन बसलायस या तख्तावर. हे तख्तही आमचे आणि हा मुलूकही. हा मुलूक म्हणजे आमचा खजाना. आणि तू विचारतोयस कुठे आमचा खजाना? जुबान पर काबू रख जहन्नमी. जानता भी है किसके सामने खड़ा है तू? अरे चांगलंच ओळखतो.
बाप आणि भावाची कत्तल करून तख्तावर बसलेला तू स्वतःला मालिकेत तख्ते ताऊस म्हणणाऱ्या तुझ्यासारख्या लांडग्याला कोण ओळखत नाही? अब सुनना माकूल, हम दरिया दिल हैं, हम तुम्हें जिंदा छोड़ देंगे, लेकिन तुम्हें हमें सभी किले और पूरा दक्कन का राज वापस देना होगा। और हाँ, हमारा मजहब भी कबूल करना होगा। बोलो बोलो, मंजूर है? अरे तू कोण लागून गेलास आम्हास जीवदान देणारा? ज्या दिवशी मराठे जन्माला येतात ना, त्या दिवसापासून तलवारीशी नातं जोडलं जातं आमचं। आमच्या पाचवीलाही तलवारीच पूजल्या जातात, त्या आयुष्यभर लढण्यासाठी, भेकडासारखं पळण्यासाठी नाही। आणि किल्लेच काय, मातीचा एक ढेकूळ देखील तुला मिळणार नाही। इथल्या मातीच्या कणाकणात स्वराज्य भरलंय, आमच्या आबासाहेबांनी निर्माण केलेलं। तुला तुझ्या हयातीत ते कधीच मिळणार नाही, ना किल्ले ना आमचा दख्खन। आणि मजहबी म्हणशील तर आम्ही प्रत्येक धर्माचा आदर करतो, पण धर्म असा लादायचा नसतो, लादून धर्म वाढत नसतो, तर तो वाढतो शौर्यानं आणि दुसऱ्याच्या धर्माची इज्जत केल्यानं। जिथं अपमान झाल्यावर तुझी खिल्लत धुडकावली जाते, त्या शिवपुत्रास तू जिवंत परत पाठवायचं लालूच दाखवतोस? अरे असेल हिम्मत तर घाल ह्या जळत्या निखाऱ्यात हात, जळून खाक होशील। चुप हो जा जहन्नमी, हमारे सब्र का इम्तिहान मत ले। तुम्हारे पीछे भूखे शेरों की फौज है हमारी, और एक इशारे पर तुम्हारी गचियां उड़ा के रख देंगे। अरे साखळ दंडात जखडलोय आम्ही, तरीही तुझी फौज आमच्या आवाजाने कापते। इथे एकही असा सुरमा नाही ज्यानं आमच्या फौजेचा मार खाल्लेला नाही। इतके तर बहादूर आहेत तुझे शेर। संभा, हम तुम्हें आखिरी बार पूछ रहे हैं, तुम बताओगे या नहीं? हा देह मी समर्पित केलाय माझ्या राष्ट्राला आणि माझ्या धर्माला। मला मृत्यूचं भय नाही आणि जहागिरीचं लालूचंही नाही। मी जगेल तर धर्मासाठी आणि मरेल तोही धर्मासाठीच। या स्वराज्य यज्ञात पडणारी माझी समिधा ज्वालामुखी होईल आणि या ज्वालामुखीत तुझं पूर्ण साम्राज्य जळून खाक होईल। उडव आमची गर्दन, कारण ही गर्दन तुझ्या समोर कधीच चुकणार नाही। या रावणाच्या सभेत आपण साखळ दंडात जखडलेल्या हनुमंताप्रमाणे दिसत आहात। तुम हो सांजे खूब लढे तुम जंग, तव तेज निहार के तख्त त्याजो औरंग। खामोश, इस जहन्नमी की आंखें निकाल दो, अरे जुबान भी काट दो और इसके टुकड़े टुकड़े कर फेंक दो चौराहों पर। अनुभवलीत ही भयान शांतता, ही शांतता होती काळाची। प्रत्यक्षात मृत्यू सुद्धा कैक पावलं थांबला। ही बलिदानाची गाथा आजही साक्ष देते। देश धर्म पर मिटने वाला शेर शिवा का छावा था, महापराक्रमी परम प्रतापी एक ही शंभू राजा था, एक ही शंभू राजा था। तेज पुंज तेजस्वी आंखें निकल गई पर झुका नहीं, दृष्टि गई पर राष्ट्रोन्नति का दिव्य स्वप्न तो मिटा नहीं। दोनों पैर कटे शंभु के, दोनों पैर कटे शंभु के, ध्येय मार्ग से हटा नहीं। हाथ कटे तो क्या हुआ, सत्कर्म कभी छूटा नहीं, सत्कर्म कभी छूटा नहीं। जिह्वा कटी खून बहाया, जिह्वा कटी खून बहाया, धर्म का सौदा किया नहीं। शेर शिवा का बेटा था वो, गलत राह
पर चला नहीं, गलत राह पर चला नहीं। वर्ष 300 बीत गए शंभु के बलिदान को, वर्ष 300 बीत गए शंभु के बलिदान को। कौन जीता कौन हारा पूछ लो संसार को, पूछ लो संसार को। अमर शंभु तू अमर हो गया, तेरी जय जयकार है। अमर शंभु तू अमर हो गया, तेरी जय जयकार है, तेरी जय जयकार है, तेरी जय जयकार है। मातृभूमि के चरण कमल पर जीवन पुष्प चढ़ाया था। है दूजा दुनिया में कोई जैसा शंभु राजा था, जैसा शंभु राजा था, जैसा शंभु राजा था। धर्माला, राष्ट्राला बळकटी मिळाली। आपण उपभोगत असलेले स्वातंत्र्य रक्त शिंपून मिळालेले आहे। त्यामुळे सतर्क रहा, धर्मनिष्ठ रहा, राष्ट्रप्रेमी रहा। या स्वराज्याचं सुराज्य करायचे आपल्याला। हा परमपवित्र त्याग पुढच्या पिढीला कळावा यासाठी केलेला हा मंडळाचा छोटासा प्रयत्न। ध्वनी मुद्रण शिवस्पर्श ऑडिओ।